नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तरी पण आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचे 200 अतिमहत्त्वपूर्ण प्रश्न। मागील झालेल्या सर्व भरतीचे प्रश्न जिल्हा न्यायालयाचे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1965। प्रश्न दुसरा, जिल्हा न्यायाधीशाची निवड खालीलपैकी कोण करते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो राज्यपाल। प्रश्न तिसरा, संविधान सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4/1946। प्रश्न चौथा, लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग करतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 जनगणना। प्रश्न पाचवा, स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो रणजित देसाई। प्रश्न सहावा, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते? त्याचं उत्तर आहे 20 लाख। प्रश्न सातवा, रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 व्हिटॅमिन ए। प्रश्न आठवा, ज्ञानेश्वरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लिहिली होती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 नेवासे। प्रश्न नववा, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 278। प्रश्न दहावा, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड रिपन। प्रश्न अकरावा, गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 मुंबई। प्रश्न बारावा, इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 गोपाळ हरी देशमुख। प्रश्न तेरावा, भारतात राष्ट्रीय स्तरावरील ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो कोइंबतूर। प्रश्न चौदावा, पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची होती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 महात्मा गांधी। प्रश्न पंधरावा, डिजिटल 7/12मध्ये कोणता राज्य प्रथम क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 महाराष्ट्र। प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणता एक शब्द संगणकाशी निगडीत नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 PSU। प्रश्न 17वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 महाड। प्रश्न 18वा, कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1935। प्रश्न 19वा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्ती वय हे किती वर्ष आहे? त्याचं उत्तर आहे 65। प्रश्न 20वा, अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 लाला लजपत राय। प्रश्न 21वा, हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोणा ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 ज्ञानमूर्ती रानडे। प्रश्न 22वा, आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 श्री राजगोपालाचारी। प्रश्न 23वा, महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या वाईक जिल्ह्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 गडचिरोली। प्रश्न 24वा, विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 11 जिल्हे। प्रश्न 25वा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालये आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 29 न्यायालय। प्रश्न 26वा, आधुनिक भारताचा निर्माता असे कुणास म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 राजा राम मोहन रॉय। प्रश्न 27वा, पानिपत या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 विश्वास पाटील।
प्रश्न 28वा, भारताचे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2, भारताचे उपराष्ट्रपती. प्रश्न 29वा, अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या खडकात कोरल्या आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2, बेसॉल्ट. प्रश्न 29वा, 10 रुपयाच्या नोटवर कोणाची सही असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. प्रश्न 30वा, महाराष्ट्राला एकूण किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 720. प्रश्न 31वा, गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2, केसरी. प्रश्न 32वा, घटना समितीचे अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 33वा, सहारा वाळवंट एकूण किती देशाच्या सीमेला स्पर्श करतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4, 11 देश. प्रश्न 34वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3, धुळे. प्रश्न 35वा, शिखराच्या पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3, अमृतसर. प्रश्न 36वा, कोणत्या राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती योजना सुरू केली आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2, कर्नाटक. प्रश्न 37वा, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची संख्या किती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1, 34. प्रश्न 38वा, पंचायत राजकीय शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2, बलवंतराय मेहता. प्रश्न 39वा, भारतातील धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4, वर्गीस कुरियन. प्रश्न 40वा, डॅड्याच्या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1, जीवनसत्व अ. प्रश्न 41वा, कर्मयोगी या नावाने कोणत्या संतास ओळखले जात असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3, गाडगे महाराज. प्रश्न 42वा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे खालीलपैकी कोण म्हटले होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 43वा, जगात रविवारची सुट्टी कोणत्या वर्षीपासून सुरू झाली? त्याचं उत्तर आहे 1, 1843. प्रश्न 44वा, संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4, वरील सर्वही. 1, राष्ट्रपती, 2, मंत्रिमंडळ, 3, पंतप्रधान हे संघराज्याचे कार्यकारी मंडळाचे समावेश होते. प्रश्न 45वा, समाजाचा त्रास पत्करून कोणाची महिला कोणाला शिकवते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो सावित्रीबाई फुले. प्रश्न 46वा, ऊसाच्या रसात प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3, जीवनसत्व. प्रश्न 47वा, विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे? त्याचं उत्तर आहे 1, विशेष. प्रश्न 48वा, सरकारच्या जमा खर्चाचा धोरणा डॅड्यास असे म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4, धोरण, राजकोषीय धोरण. प्रश्न 49वा, राजानुजन पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3, नीता गुप्ता. प्रश्न 50वा, 5 वर्षाखालील मुलाला कोणत्या रंगाचा आधार कार्ड देतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2, निळे. प्रश्न 51वा, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राची संख्या किती असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3, 46. प्रश्न 52वा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3, मनोकुमार श्रीवास्तव. प्रश्न 53वा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4, धनंजय चंद्रचूड.
प्रश्न 54वा मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 10 डिसेंबर. प्रश्न 55वा महात्मा फुले यांनी सत्यशोधन समाजाची स्थापना कुठे केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 पुणे. प्रश्न 56वा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 दादाभाई नौरोजी. प्रश्न 57वा खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न 58वा खालीलपैकी वातावरण सर्वात खालचा स्तर कोणता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 तंबाभर. प्रश्न 59वा सर्वात कमी नागरिक लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 बिहार. प्रश्न 60वा भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 डॉक्टर पंजाबराव देशमुख. प्रश्न 61वा सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 मंगल. प्रश्न 62वा महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 सालेर. प्रश्न 63वा महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 औष्णिक विद्युत ऊर्जा. प्रश्न 64वा महाराष्ट्रातील पहिली पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 जामसंडे सिंधुदुर्ग. प्रश्न 65वा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 नागपूर. प्रश्न 66वा नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण नसते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 पंतप्रधान. प्रश्न 67वा विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 चिखलदार. प्रश्न 68वा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 आफ्रिका. प्रश्न 69वा खालीलपैकी भारताचे 0 मैल कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 नागपूर. प्रश्न 70वा तिरोडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 गोंदिया. प्रश्न 71वा खालीलपैकी भारत सर्वाधिक निर्यात कशाची करतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 सॉफ्टवेअर सेवा. प्रश्न 72वा भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 आग्नेय. प्रश्न 73वा खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 केरळ. प्रश्न 74वा जंजिरा व कासा हे बेटे कोणत्या जिल्ह्याला भाग आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 रायगड. प्रश्न 75वा खालीलपैकी महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 पालघर. प्रश्न 76वा अडाण धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 वाशिम. प्रश्न 77वा खालीलपैकी आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 यमुना. प्रश्न 78वा डॅडॅस हे जगातील सर्वाधिक उंचीवरील पठार आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 तिबेट पठार. प्रश्न 79वा खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 पंचगंगा. प्रश्न 80 रब्बी ज्वारी लागवडीची सर्वाधिक क्षेत्र कोणत्या विभागात आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 पुणे विभाग. प्रश्न 81वा खानदेशी कोणत्या जिल्ह्यात सध्या लाल पट्ट्याचा भाग समावलेला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 गोंदिया. प्रश्न 82वा मांजरा पठार महाराष्ट्रातील कोणत्या भागात येते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 मराठवाडा. प्रश्न 83वा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 कोल्हापूर. प्रश्न
84 पाणी साठवण्याच्या क्षमतेला महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? त्याचं उत्तर आहे 4 उजनी. प्रश्न 85 कोणत्या जिल्ह्यात तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 कोल्हापूर. प्रश्न 86 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 चंद्रपूर. प्रश्न 87 अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्र आढळतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 जातक कथा. प्रश्न 88 जिल्हा न्यायालयात किती प्रमुख न्यायाधीश असतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 1. प्रश्न 89 शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 महात्मा फुले. प्रश्न 90 रक्तातील लाल पेशीचे आयुष्य सरासरी किती दिवसाचे असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 120 दिवस. प्रश्न 91 भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 वंदे मातरम. प्रश्न 92 बाबासाहेबाचा संविधान निर्मिती मागण्याचा मुख्य उद्देश कोणता होता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न 93 कृष्णा नदीचे उगम स्थान कुठे स्थित आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 महाबळेश्वर. प्रश्न 94 भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 दुर्बे. प्रश्न 95 आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 21 जून. प्रश्न 96 अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 स्टीफन हॉकिंग. प्रश्न 97 भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 जयपूर. प्रश्न 98 दिल्ली महासागर पालिकेचे मध्ये किती सदस्य आहेत? प्रश्न 98 दिल्ली महानगरपालिकेमध्ये किती सदस्य आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 250. प्रश्न 99 सूर्यमालेतील सगळ्यात छोटा ग्रह कोणता आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 बुध. प्रश्न 100 डॉक्टर M.S. स्वामीनाथन डॅडॅस आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 कृषी वैज्ञानिक. प्रश्न 101 खालीलपैकी नकारात्मक वाक्यांना काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 आकारणरूपी. प्रश्न 102 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्याची संख्या किती होती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 640. प्रश्न 103 कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 करडई. प्रश्न 104 कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅडॅसवर अवलंबून असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 वस्तुमानावर. प्रश्न 105 वजने व मापे याचे जागतिक कार्यालय कुठे आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 पॅरिस. प्रश्न 106 खालीलपैकी भारत हा एक डॅडॅस देश आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 विकसनशील. प्रश्न 107 रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 सांगली. प्रश्न 108 गॅट करारामध्ये 1947 साली प्रथम किती देश सहभागी झाले होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 43. प्रश्न 109 स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितीस ऊर्जा डॅडॅस होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 वाढते. प्रश्न 110 26 जानेवारी 2024ला भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करेल? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 75वा. प्रश्न 111 भारतामध्ये आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3
रशिया. प्रश्न 112. डेसिबल हे मोजण्याचे एकक आहेत. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 आवाज. प्रश्न 113. देशात सर्वाधिक युवाने कोणत्या राज्यात आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 महाराष्ट्र. प्रश्न 114. प्लॅस्टर ऑफ पॅरिस कशापासून बनवले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 जिप्सम. प्रश्न 115. भारतातील जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 JP नड्डा. प्रश्न 116. कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 रबर. प्रश्न 117. टाटा व सिंगापूर या 2 संयुक्त एअरलाइन्स कोणती एअरलाइन्स भारतात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 विस्तारा. प्रश्न 118. घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 राज्यपाल. प्रश्न 119. भारताचे सर्वोच्च उच्च न्यायालय. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 नवी दिल्ली. प्रश्न 120. श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 साने गुरुजी. प्रश्न 121. कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 हरियाणा. प्रश्न 122. लोकशाहीमध्ये खालीलपैकी कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 मतदाधिकार. प्रश्न 123. अर्थव्यवस्थेतील प्रथम क्षेत्र म्हणून कोणत्या क्षेत्राला ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 कृषी. प्रश्न 124. खालीलपैकी कुंडूज शहर कोणत्या देशात वसले आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 अफगाणिस्तान. प्रश्न 125. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 मुंबई शहर. प्रश्न 126. खालीलपैकी राज्यात सचिवालयाचा प्रमुख कोण असतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 मुख्य सचिव. प्रश्न 127. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खंड कोणता आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 आफ्रिका. प्रश्न 128. भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 13.56%. प्रश्न 129. सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न 130. डॅश शून्य लब्धी हा ग्रंथ कोणाचा आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न 131. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची अचूक तारीख ओळखा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 24 सप्टेंबर 1873. प्रश्न 132. रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 व्हिटॅमिन अ. प्रश्न 133. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र डॅडॅस येथे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 तारापूर महाराष्ट्रामध्ये आहे. प्रश्न 134. भारतीय राज्यघटनेचे परिशिष्ट 8 मध्ये किती भाषाचा समावेश आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 22. प्रश्न 135. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो यमुना पर्यटन. प्रश्न 136. भारताची पहिली जनगणना पुढीलपैकी कधी झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 1872. प्रश्न 137. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 महात्मा फुले. प्रश्न 138. इसवी सन डॅडॅस साली इतिहासामधील प्रसिद्ध प्लासीची लढाई झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1857. प्रश्न 39. नायट्रस ऑक्साईड हा वायू कोणत्या वायू म्हणून ओळखला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 हसविणारा.
प्रश्न 140वा, संत्र्यामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 सायट्रिक. प्रश्न 41वा, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जात असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 खाण्याचा सोडा. प्रश्न 142वा, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 सभापती. प्रश्न 143वा, भारतामध्ये हंगामी राष्ट्रपती म्हणून एकूण किती काळ आपल्यावर पदावर राहू शकते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 6 महिने. प्रश्न 144वा, मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 तामिळनाडू. प्रश्न 145वा, संत सेवालाल यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात येते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 15 फेब्रुवारी. प्रश्न 146वा, खालीलपैकी कोणी गदर संघटनेची स्थापना केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 लाला हरदयाळू. प्रश्न 147वा, सामाजिक परिषदेचे जनक डॅडॅस यांना संबोधले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 न्यायमूर्ती रानडे. प्रश्न 148वा, लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 शेतकऱ्याचे असूड. प्रश्न 150वा, पहिली भारतातील महिला परिषद केव्हा स्थापन केली व त्याचे अध्यक्ष कोण होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 1904 रमाबाई रानडे मराठीत. प्रश्न 150वा, अभिनव भारत सोसायटी कोणत्या व्यक्तीने स्थापन केली होती? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 विनायक सावरकर. प्रश्न 151वा, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या साली झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1923. प्रश्न 152वा, नमस्ते ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 सामाजिक न्याय मंत्रालय. प्रश्न 153वा, ट्विटरची स्थापना कोणत्या वर्षी झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2006. प्रश्न 154वा, सावकाश क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा? त्याचं उत्तर आहे मित्रांनो रीतिवाचक क्रियाविशेषण. प्रश्न 155वा, 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 943. प्रश्न 156वा, रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे किती रक्त घेतले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 350 ml. प्रश्न 157वा, नैसर्गिक वायूचे सर्वाधिक साठे देशात डॅडॅस आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 कॅनडा. प्रश्न 158वा, भारतातील राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 पंचायत राज्य. प्रश्न 159वा, 86वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 अटल बिहारी. प्रश्न 160वा, काचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 सुवर्ण. प्रश्न 161वा, भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 औरंगाबाद. प्रश्न 162वा, 2 व्यंजन एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 संयुक्त व्यंजन. प्रश्न 163वा, खालीलपैकी फकीरा कादंबरी कोणाची आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 अण्णाभाऊ साठे. प्रश्न 164वा, महाराष्ट्रातील तिलारी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 कोल्हापूर. प्रश्न 165वा, गड आला पण सिंह गेला हा कोणत्या प्रकाराचा वाक्य आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 संयुक्त वाक्य. प्रश्न 166वा, लाडकी लक्ष्मी योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 मध्य प्रदेश. प्रश्न 167वा, रयतेवारी पद्धत किती साली चालू झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 1820.
प्रश्न 168 महाराष्ट्र प्राधिकरणाची स्थापना कोणत्या साली झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1975. प्रश्न 169 खालीलपैकी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो नाशिक. प्रश्न 170 खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 मिळाला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 हैदराबाद. प्रश्न 171 वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या मास्टर वर्षी झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1864. प्रश्न 172 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 महाराष्ट्र. प्रश्न 173 महाराष्ट्रात लागू कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 मध्य प्रदेश. प्रश्न 174 प्राणहिता नदीचे खोरे कुठे पसरलेले आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 पूर्व महाराष्ट्र. प्रश्न 175 डॅडॅस राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 24 डिसेंबर. प्रश्न 176 रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 स्वामी विवेकानंद. प्रश्न 177 ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 बुद्धिबळ. प्रश्न 178 भारताने अणुशक्तीचे परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 पोखरण. प्रश्न 179 लोकसभेत सदस्याची सर्वाधिक संख्या किती असू शकते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 550. प्रश्न 180 थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 181 सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 काठमांडू. प्रश्न 182 महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 कळसुबाई. प्रश्न 183 उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 डेहराडून. प्रश्न 184 उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 राष्ट्रपती. प्रश्न 185 भारताचे पोलादी पुरुष कोणास म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 सरदार भाई पटेल. प्रश्न 186 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 रायगड. प्रश्न 187 पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 सभापती. प्रश्न 188 गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 मवाळ. प्रश्न 189 भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुटे हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 बुद्धिबळ. प्रश्न 190 भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार कोणता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3 परमवीर चक्र. प्रश्न 192 डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 हिवताप. प्रश्न 193 बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1927. प्रश्न 194 लोकसंख्या मोजण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 जनगणना. प्रश्न 195 कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 जर्मन. प्रश्न 196 इन्क्लाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 भगतसिंग.
प्रश्न 197. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2, तिसरा. प्रश्न 198. निवडणूक आयुक्ताची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1, राष्ट्रपती. प्रश्न 199. महाराष्ट्राला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 720. प्रश्न 200. कॅम्प्युटरच्या कोणत्या भागाला हार्ट ऑफ कॅम्प्युटर म्हणतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1, CPU. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.